एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांच्यासाठी। पावसाळ्याच्या दरम्यान होणाऱ्या नाल्यांच्या तुंबण्यामुळे मुंबईकर त्रस्त होतात। यंदा फक्त 43%च नालेसफाई झाल्याचं निदर्शनास आल्याच्या नंतर नालेसफाईचं काम वेगानं पूर्ण करा असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिले आहेत। घाटकोपर लक्ष्मीनगर या ठिकाणी आहे। या ठिकाणी जो नाला आहे त्या नाल्यामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात आहे तो नाल्यामध्ये थर आहे कचऱ्याचा नाला आहे। जो नाला तो तुडुंब भरलेला पाहायला मिळतोय। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांतला मी सांगू शकतो की ज्या पद्धतीने या नाल्यामध्ये जो कचऱ्याचा थर आहे तो आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात जे ते प्लास्टिकचे कचऱ्याच्या पिशव्या त्या दिसून येत आहेत, प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत त्या दिसून येत आहेत, थर्माकोलचे तुकडे दिसून येत आहेत, मोठ्या प्रमाणात जे ती झाडं आहेत ती या ठिकाणी दिसून येत आहेत। मात्र मुंबई महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून नालेसफाई करते, मात्र जर प्रत्यक्षात पाहिलं तर ही नालेसफाई ही कागदोपत्रीच पाहायला मिळते। भूषण गगराणी यांनी नालेसफाईची पाहणी केली आहे, मात्र ही पाहणी जी फक्त 43% झाल्याचीच जी आहे ती भूषण गगराणी यांनी माध्यमांना सांगितलं होतं। मात्र आता पावसाळा सुरू व्हायला काहीच दिवस शिल्लक आहेत, मात्र अद्यापही नालेसफाई झाली नाही आहे। ही नालेसफाई कधी पूर्ण होणार हा प्रश्न आहे तो मुंबईकरांना पडलाय। पण पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ दुबाळेसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।